हॅलो स्टुडंट, ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा जो लेसन आपण स्टडी करतो आहे, या लेसनमध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 2 पॉईंट स्टडी केले. त्यातला फर्स्ट होता युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट. तर हा जो युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट होता, हा केमिकल इव्हॉल्युशन जे आहे याला एक प्रूफ म्हणून हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला. तर हा एक्सपेरिमेंट काय होता हे आपण डिटेल पाहिलेलं आहे. त्याची डायग्रॅम आपण स्टडी केली. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी केलं ते म्हणजे RNA वर्ल्ड हायपोथेसिस. आणि त्या हायपोथेसिसमध्ये आपण पाहिलं, या थिअरीमध्ये असं मांडलेलं आहे की प्रिव्हियस वर्ल्ड किंवा प्रिव्हियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे होते ते RNA या जेनेटिक मटेरियलवरती डिपेंड करत होते किंवा RNA हे त्यांचं मेन जेनेटिक मटेरियल होतं. तर हे जे RNA वर्ल्ड हायपोथेसिस आहे याच्यामध्ये RNA हे मेन जेनेटिक मटेरियल का सांगितलं, तर जेनेटिक मटेरियल होण्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज RNAमध्ये प्रेझेंट असतात. जसं की हा सेल्फ रेप्लिकेशन करू शकतो, नेक्स्ट त्याच्यानंतर त्याचं म्युटेशन होऊन त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होऊ शकतं. याशिवाय तो रिॲक्शन कॅटलाइजसुद्धा करू शकतो, प्रोटीनसाठी कोड करू शकतो. सो असे बरेच कॅरेक्टरिस्टिक त्याच्याकडे होते आणि त्यामुळे RNA हेच मेन जेनेटिक मटेरियल आधीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट होता. नंतर इव्हॉल्युशनमध्ये याच RNAमध्ये चेंजेस होऊन जास्त स्टेबल जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA जो आहे तो फॉर्म झाला. आणि आता RNA जो आहे तो मिडल पर्सन आहे. DNA मधली इन्फॉर्मेशन कॉपी करून घेणं आणि त्या mRNAपासून प्रोटीन तयार होणं. सो यावेळी तो काम करतो. तर हे आपण RNA वर्ल्ड हायपोथेसिस स्टडी केलं. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. सो इव्हॉल्युशनची जी मॉडर्न सिंथेटिक थिअरी आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट इंट्रोडक्शन दिलेली आहे. मॉडर्न सिंथेटिक थिअरी काय आहे. सो मॉडर्न सिंथेटिक थिअरी इट इन्क्लूड स्टडीज ऑफ इकॉलॉजिकल, जेनेटिक, ॲनाटॉमिकल, पॅलिओंटॉलॉजिकल, जिओग्राफिकल ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या काही स्टडी केल्या गेल्या, म्हणजे जेनेटिक स्टडी असेल, ॲनाटॉमिकल स्टडी असेल, पॅलिओंटॉलॉजिकल स्टडी असेल, तर हे सगळे स्टडीज जे आहेत ते मॉडर्न सिंथेटिक थिअरीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे यूज केले गेले किंवा ह्या सगळ्या स्ट्रीमचा स्टडी जो आहे त्याचा परिपाक म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थिअरी. या वेगवेगळ्या स्टडीजचा यूज करून ही मॉडर्न सिंथेटिक थिअरी पुट फोर्थ केली गेली. सो मॉडर्न सिंथेटिक थिअरी इन्क्लूड स्टडीज ऑफ इकॉलॉजिकल, जेनेटिक, ॲनाटॉमिकल, पॅलिओंटॉलॉजिकल, जिओग्राफिकल. ओके, सो दीज आर वेल यूज्ड टू एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन. तर ह्या सगळ्या स्टडीज ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे यूज करून इव्हॉल्युशनचा मेकॅनिझम जो आहे तो याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग नेक्स्ट पॉईंट आहे की मॉडर्न सिंथेटिक थिअरी कोणी पुट फोर्थ केलेली आहे. तर याच्यामध्ये जसं आपण आत्ताच बघितलं की वेगवेगळ्या स्ट्रीमचा स्टडी याच्यामध्ये यूज केलेला आहे. तसं याच्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टचा कॉन्ट्रीब्युशन आहे. तर यात फर्स्ट फिशर, नेक्स्ट आहेत हॅल्डेन, डोबॅझॅस्की, हक्सले, मेयर, सिम्पसन, स्टेबिन, सेवालराईट, मेंडेल, TH मॉर्गन हे जे आहेत ते या स्टडीचे मेन कॉन्ट्रीब्युटर आहेत किंवा मॉडर्न सिंथेटिक थिअरी सिंथेसाइज किंवा तयार करण्यामध्ये यांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. नेम एकदा रिपीट करते आहे. फिशर, हॅल्डेन, डोबॅझॅस्कीज, हक्सले, मेयर, सिम्पसन, स्टेबिन, सेवालराईट, मेंडेल, TH मॉर्गन हे जे आहेत ते याचे मेन कॉन्ट्रीब्युटर आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जे स्टेबिन आहेत, हे जे स्टेबिन आहेत त्यांनी एक बुक लिहिलं आणि त्या बुकमध्ये त्यांनी 5 की फॅक्टर जे आहेत ते सांगितलेले आहेत. सो बघा कोणते की फॅक्टर सांगितले. स्टेबिन इन हिज बुक गिवन 5 की फॅक्टर. सो 5 मेन की फॅक्टर जे आहेत ते स्टेबिन यांनी त्यांच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेत. कोणते की फॅक्टर, तर त्याच्यामध्ये फर्स्ट जीन म्युटेशन, नेक्स्ट याच्यामध्ये येतो तो म्हणजे म्युटेशन इन क्रोमोझोम, अँड म्युटेशन
in chromosome structure and number. Genetic recombination. Next, natural selection. Reproductive isolation. Contribute in evolution. तर बघा, स्टेबिन या सायंटिस्टनी त्यांच्या बुकमध्ये 5 मेन की फॅक्टर सांगितले, ज्याच्यामध्ये जीन म्युटेशन म्हणजे जीनमधला जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा तो चेंज होणं, किंवा म्युटेशन इन क्रोमोझोम, जीन म्युटेशन. नेक्स्ट, म्युटेशन इन क्रोमोझोम स्ट्रक्चर, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होणं किंवा क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो चेंज होणं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे मिओसिस तुम्ही स्टडी केलेला आहे. तर मिओसिसच्या वेळी जे होमोलॉगस क्रोमोझोम असतात यांच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांवरती ओव्हरलॅप होऊन जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज केली जाते. तर ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे. नॅचरल सिलेक्शन, डार्विननी त्यांच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे की नेचर जो आहे तो स्ट्रॉंग स्पेसीजला किंवा जी जगण्यासाठी खूप स्ट्रॉंग आहे अशा स्पेसीजला सिलेक्ट करतो, आणि जे ऑर्गॅनिझम या कॉम्पिटिशनमध्ये वीक ठरतात किंवा नेचरच्या अगेन्स्ट जातात ते ऑर्गॅनिझम ह्या प्रोसेसमधून बाजूला होतात. सो इन शॉर्ट, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत यांच्यापैकी कोण सर्वाईव्ह होणार आणि कोण याच्यामध्ये पेरिश होणार या जगण्याच्या स्पर्धेमध्ये हा ठरवणारा असतो नेचर, आणि त्याला नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं. तर ही नॅचरल सिलेक्शन ही प्रोसेस असेल. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय? तर बघा, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे 2 इंडिव्हिज्युअलमध्ये रिप्रोडक्शन होऊ न शकणं. मग त्याचे वेगवेगळे रिझन आहेत. तर असे हे मेन की फॅक्टर स्टेबिन यांनी त्यांच्या बुकमध्ये एक्सप्लेन केले, जे इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. सो हे 3 पॉईंट मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितले. मॉडर्न सिंथेटिक थिअरीच्या काय सांगितलं? तर मॉडर्न सिंथेटिक थिअरीमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसचा स्टडी जो आहे तो अतिशय व्यवस्थितपणे यूज केलेला आहे इव्हॉल्युशनची थिअरी सांगण्यासाठी. कोणकोणत्या ब्रांचेसचा स्टडी? तर बघा, जेनेटिक, इकॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, पॅलिओंटॉलॉजिकल, जिओग्राफिकल यांचा स्टडी जो आहे तो इव्हॉल्युशनचा मेकॅनिझम एक्सप्लेन करण्यासाठी अतिशय व्यवस्थितपणे यांचा स्टडी जो आहे तो यूज केला गेला. ही जी थिअरी आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी, याचे मेन कॉन्ट्रीब्युटर जर आपण बघितले तर याच्यामध्ये फिशर, हक्सले, हॅल्डेन, डोबाझास्कीज, मेयर, सिम्पसन, स्टेबिन, सेवालराईट, मेंडेल, TH मॉर्गन हे सायंटिस्ट याचे मेन कॉन्ट्रीब्युटर आहेत, किंवा ही थिअरी तयार करण्यामध्ये या सायंटिस्टचा मेन रोल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आपण बघितलं की स्टेबिन, याच्यामधले जे स्टेबिन हे सायंटिस्ट आहेत त्यांनी त्यांच्या बुकमध्ये 5 की फॅक्टर दिलेले आहेत, आणि हे जे की फॅक्टर आहेत यांचा इव्हॉल्युशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. मग कोणते की फॅक्टर? फर्स्ट, जेनेटिक म्युटेशन, जीनमध्ये होणारं म्युटेशन. सेकंड, म्युटेशन इन क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबर. नेक्स्ट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. नेक्स्ट, नॅचरल सिलेक्शन, आणि लास्ट रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर हे 5 की फॅक्टर आहेत ज्यांचा इव्हॉल्युशनमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे. आता हे सगळे की फॅक्टर जे ते आपण मॉडर्न सिंथेटिक थिअरीमध्ये स्टडी करणार आहोत. पण हे फॅक्टर समजण्यासाठी आपल्याला काही टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे, जसं की पॉप्युलेशन, मेंडेलियन पॉप्युलेशन, जीन पूल, जीन फ्रिक्वेन्सी. तर या ज्या टर्म्स आहेत त्या टर्मचं मीनिंग आपल्याला कळलं पाहिजे, तर पुढे मॉडर्न सिंथेटिक थिअरी व्यवस्थित लक्षात येते. सो पहिल्यांदा आपण या टर्म्स पाहतोय. सो फर्स्ट टर्म आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय? तर ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसीज, एका स्पेसीसच्या इंडिव्हिज्युअलचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल,
ह्युमन बिईंगचं पॉप्युलेशन. सो ह्युमन बिईंग एकाच स्पेसिसचे इंडिव्हिज्युअल आहेत आणि या एका स्पेसिसच्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत तर पॉप्युलेशन असं म्हणणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट जी टर्म दिलेली आहे ती आहे मेंडेलियन पॉप्युलेशन. तर मेंडेलियन पॉप्युलेशन काय बघा, मेंडेलियन पॉप्युलेशन. तर प्रत्येक पॉप्युलेशन जे आहे ते स्मॉल ग्रुपमध्ये प्रेझेंट असतं. पॉप्युलेशन इन स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन in small group of interbreeding population. Such a small interbreeding population is called Mendelian population. ओके, सो आपण आत्ताच पाहिलं पॉप्युलेशन म्हणजे काय तर ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पेसिस, एकाच स्पेसिसचे जे इंडिव्हिज्युअल आहेत त्या सगळ्या इंडिव्हिज्युअलना आपण काय म्हणणार आहोत पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये इंडियाचं ह्युमन बिईंगचं जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन जेव्हा आपण सांगतो किंवा पॉप्युलेशन हा वर्ड यूज करतो तेव्हा त्याचा अर्थ आहे की सगळ्या ह्युमन बिईंगचा नंबर सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहोत पॉप्युलेशन. मग आता मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय तर बघा पॉप्युलेशन इन स्मॉल ग्रुप. आता इंडियामधलं जे सगळं पॉप्युलेशन आहे ते छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाईड झालेलं आहे आणि ते ग्रुप्स कसले आहेत इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन ग्रुप. इंटरब्रीडिंग म्हणजे काय तर ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं. तर बघा फॉर एक्झाम्पल टोटल इंडियाचं पॉप्युलेशन छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाईड झालेलं आहे आणि ते जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होतं आहे, त्यांच्यात ब्रीडिंग होतं आहे आणि रिप्रोडक्शन होतं आहे. तर ते जे इंटरब्रीडिंग पॉप्युलेशनचा जो छोटा ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण म्हणणार आहोत मेंडेलियन पॉप्युलेशन. सो बघा पॉप्युलेशन फक्त पॉप्युलेशन खूप मोठी कन्सेप्ट आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती आपण त्याला पॉप्युलेशन म्हणतो, पण हेच पॉप्युलेशन स्मॉल ग्रुप्समध्ये असेल. कसल्या ग्रुप्समध्ये स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन म्हणजे छोटे मेन पॉप्युलेशनचे छोटे ग्रुप ज्याच्यामध्ये काय होतं आहे इंटरब्रीडिंग होतं आहे. सो असे जे स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप आहेत पॉप्युलेशनचे सच स्मॉल इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. सो टोटल वर्ल्डचं ह्युमन बिईंगचं पॉप्युलेशन आपण बघू शकतो. हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे डिवाईड झालेलं आहे छोट्या छोट्या ग्रुपमध्ये आणि ज्या छोट्या ग्रुपमध्ये इंटरब्रीडिंग होतं आहे असा पॉप्युलेशनचा जो छोटा ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत मेंडेलियन पॉप्युलेशन. फायनली एकदा सांगते आहे डेफिनेशन महत्त्वाची आहे कारण हा वर्ड जरी डेफिनेशन नाही विचारली तरी ही टर्म रिपीट होणार आहे. मग जेव्हा मेंडेलियन पॉप्युलेशन हा वर्ड यूज करतील तेव्हा समजलं पाहिजे की मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय. सो मेंडेलियन पॉप्युलेशन काय आहे सो पॉप्युलेशन इन स्मॉल ग्रुप्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. ओरिजिनल पॉप्युलेशन छोट्या छोट्या ग्रुपमध्ये डिवाईड झालं आणि ते ग्रुप कसे आहेत इंटरब्रीडिंग पॉप्युलेशनचे ग्रुप आहेत. सच स्मॉल इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इज कॉल्ड मेंडेलियन पॉप्युलेशन. या स्मॉल इंटरब्रीडिंग पॉप्युलेशनलाच मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. आपण मॉडर्न सिंथेटिक थिअरी स्टार्ट केलेली आहे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघितली की याचे मेन कॉन्ट्रीब्युटर कोण आहेत, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्या फॅक्टरवरती ही थिअरी आहे हे आपण बघितलं. आता ही थिअरी समजण्यासाठी काही टर्म्स महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या मी तुम्हाला 2 टर्म्स सांगितल्या पॉप्युलेशन आणि मेंडेलियन पॉप्युलेशन. यानंतर नेक्स्ट टर्म आपण पाहणार आहोत जीन पूल आणि जीन फ्रिक्वेन्सी. सो त्या टर्म्स काय आहेत ते बघा.
ओके, नेक्स्ट टर्म आपण याच्यामधली स्टडी करणार आहोत जीन पूल. आतापर्यंत आपण पॉप्युलेशन आणि मेंडेलियन पॉप्युलेशन ह्या 2 टर्म स्टडी केल्या. पॉप्युलेशनचं मिनिंग सांगितलं, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पेसिस. आणि मेंडेलियन पॉप्युलेशन सांगितलं मी तुम्हाला, स्मॉल ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. सो इंटरब्रीडिंग करणाऱ्या इंडिव्हिज्युअलचा जो स्मॉल ग्रुप आहे त्याला आपण मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणतो. द नेक्स्ट जी आहे ती जीन पूल आणि जीन फ्रिक्वेन्सी ही टर्म आपल्याला समजून घ्यायची आहे. जीन पूल म्हणजे काय बघा, टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन इन टोटल जीन्स इन मेंडेलियन पॉप्युलेशन. सो मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. तर जे इंटरब्रीडिंग पॉप्युलेशनमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल येत आहेत त्या सगळ्यांचे सगळे टोटल जीन्स घ्यायचे. ओके, तर ते टोटल जीन जे आहेत याला काय म्हटलं जातं, जीन पूल असं म्हटलं जातं. पुढे जीन फ्रिक्वेन्सी समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहणारच आहोत. तर त्यासाठी मी एक एक्झाम्पल बोर्डवरती लिहिते आहे बघा. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी, स्मॉल टी, नेक्स्ट कॅपिटल टी स्मॉल टी, नेक्स्ट कॅपिटल टी स्मॉल टी. ठीक आहे, तर सपोज 6 इंडिव्हिज्युअलचं आपण पॉप्युलेशन घेतलं. आता हे जे 6 इंडिव्हिज्युअलचं इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन किंवा मेंडेलियन पॉप्युलेशन आपण म्हणतो आहे, तर याच्यामध्ये टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे किंवा जे टोटल जीन्स आहेत त्या टोटल जीनला आपण काय म्हणणार आहोत, जीन पूल. म्हणजे बघा इथं किती आहेत, हा कॅपिटल टी हा एक जीन आहे, हा दुसरा जीन आहे, जे इथं 2 4 6 7 8 9 10 12 टोटल 12 जीन झाले. सो 12 जीनचा हा तयार काय झाला, जीन पूल. सगळे जीन्स एकत्र घ्या त्याला आपण काय म्हणणार आहोत, जीन पूल. सो बघा, टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन इन टोटल जीन्स मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल येत आहेत त्यांचे सगळे जीन्स एकत्र केल्यानंतर जी टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन येते आहे यालाच जीन पूल असं म्हटलं जातं. किंवा टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन मेंडेलियन पॉप्युलेशन. मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल आहेत त्या सगळ्यांचे सगळे जीन्स एकत्र घ्यायचे. त्या जीन्सना काय म्हणणार आहोत आपण, जीन पूल असं म्हणणार आहोत. सेकंड डेफिनेशन मला वाटतं इझी जाईल. टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन मेंडेलियन पॉप्युलेशन. मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय, ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग इंडिव्हिज्युअल. इंटरब्रीडिंग इंडिव्हिज्युअलचा जो ग्रुप आहे त्याला आपण मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणतो. तर हे सगळे जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांचे सगळे जीन्स, टोटल नंबर ऑफ जीन्स सगळे घ्यायचे आणि याला आपण जीन पूल असं म्हणतो. आता हे जे जीन पूल आहे ह्याच्यामध्ये चेंजेससुद्धा होऊ शकतात. कशामुळे होऊ शकतात आणि अजून काही पॉईंट जीन पूलबद्दल दिलेले आहेत. तो काय बघा, गॅमेट प्रोड्यूस्ड, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे ऑर्गॅनिझम जे आहेत ते गॅमेट्स तयार करतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर कसा असतो, हाफ असतो. तर मग आता हे जे गॅमेट प्रोड्यूस झालेले आहेत त्याच्यामध्ये काय असतो, पूल ऑफ जीन ऑफ नेक्स्ट जनरेशन. पुढच्या जनरेशनचा जीनचा जो पूल आहे तो त्या गॅमेटमध्ये असतो, कारण या गॅमेटमधून हे जीन नेक्स्ट जनरेशनकडे जाणार आहेत आणि त्यांचा जीन पूल जो आहे तो तयार होणार आहे. सो गॅमेट प्रोड्यूस्ड कन्सिस्ट ऑफ पूल ऑफ जीन ऑफ नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशनचे जे जीन पूल आहे तो गॅमेटमध्ये असतो. आता ह्या जीन पूलमध्ये मायग्रेशनमुळे चेंजेस येऊ शकतात. मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन अल्टर जीन पूल. म्हणजे सपोज छोटं मेंडेलियन पॉप्युलेशन आहे इंटरब्रीडिंग इंडिव्हिज्युअलचं, त्या सगळ्या इंडिव्हिज्युअलच्या सगळ्या जीन्सना एकत्र आपण जीन पूल म्हणतो आहे. समजा या ग्रुपमधल्या काही लोकांनी मायग्रेशन केलं, म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले. जेव्हा ते इंडिव्हिज्युअल जाणार आहेत त्यांच्यासोबत त्यांचे जीनसुद्धा गेले. सो ह्या मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये जीन पूलमध्ये आपण त्याही लोकांचे जीन्स कन्सिडर केले होते, मात्र आता त्यांचं मायग्रेशन झालं. सो जीन पूल काय झाला, चेंज झाला, त्याच्यामध्ये चेंजेस आले. सो मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन अल्टर जीन पूल. पॉप्युलेशन मायग्रेशन झाल्यामुळे एका ठिकाणाहून पॉप्युलेशन दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे जीन पूल जो आहे तो अल्टर होतो किंवा चेंज होतो.
जीन पूल ऑल्सो चेंज बाय रिप्लेसमेंट ऑफ वन जीन बाय अनादर जीन. त्या जीन पूलमधला एखादा जीन समजा रिप्लेस केला, तो काढला आणि त्याऐवजी दुसरा जीन त्या ठिकाणी ॲड केला, तरीसुद्धा जीन पूल काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण ओरिजिनल जीन पूलमध्ये जो नव्हता तो नवीन जीन त्याच्यामध्ये ॲड झाला. नेक्स्ट, जीन्स आर अरेंज्ड ऑन क्रोमोझोम. आता हे जे आपण जीन्स म्हणतोय तर सगळ्यांना जीन ही कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. तुम्हाला डबल स्ट्रँडेड DNA माहिती असेल. हा जो DNA आहे त्याचा जो सेगमेंट कोड करतो बघा, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हा जो डबल स्ट्रँडेड DNA आहे, ह्या DNAचा स्मॉल सेगमेंट हाच आपण असाही ड्रॉ करू शकतो आणि याच्यावरती A, T, G, C, 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 T, A, G असा नायट्रोजिनस बेसिसचा सिक्वेन्स असतो. याच्यामधला जो पार्ट कोडिंग आहे, प्रोटीनसाठी कोड करतो, तेवढ्याच पार्टला काय म्हणतो आपण, जीन. सो आता लक्षात आलं असेल जीन कुठे आहेत, तुमच्या DNAवरती आहेत. DNAचा छोटा सेगमेंट जो ॲक्च्युली प्रोटीनसाठी कोड करतो आहे त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, तर जीन म्हणतो. तर आता बघा, हे जीन जे DNAवरती आहेत हेच क्रोमोझोमवरती लिनियरली अरेंज झालेत ॲट डेफिनाईट पोझिशन. मग हाच DNA जेव्हा त्याचं वाइंडिंग होतं टाईटली, म्हणजे हाच DNA असे हिस्टोन प्रोटीन असतात त्यांच्या बाजूला वाइंड केला जातो, त्याचं अजून टाईट वाइंडिंग होतं आणि फायनली हे क्रोमोझोम हे स्ट्रक्चर तयार होतं. सो क्रोमोझोम कोणापासून बनला, DNA पासून. आणि DNAवरती काय आहेत, आपले जीन आहेत. येते का लक्षात बघा. सो बघा, दीज जीन्स आर अरेंज्ड ऑन क्रोमोझोम. सो DNAवरचे जे जीन आहेत ते क्रोमोझोममध्ये कसे काय, तर DNAच टाईटली वाइंड होऊन काय तयार झालेला आहे, क्रोमोझोम तयार झालेला आहे. सो या क्रोमोझोमवरती जीन्स लिनियरली आणि डेफिनाईट पोझिशनला अरेंज झालेले असतात. तर हे सगळ्यांना लक्षात आलं का बघा. पुढचा पॉईंट स्टार्ट करण्याआधी ही टर्म सगळ्यांना समजली का बघा. जीन पूल. जीन पूल टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन मेंडेलियन पॉप्युलेशन. मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ जीन्स आहेत त्या सगळ्या जीन्सना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, जीन पूल. सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे ऑर्गॅनिझम जे गॅमेट तयार करतात त्या गॅमेटमध्ये नेक्स्ट जनरेशनचा जीन पूल असतो. जर मायग्रेशन झालं पॉप्युलेशनचं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर पॉप्युलेशन गेलं तर याच्यामुळे जीन पूल काय होतो, अल्टर होतो. नाव जीन पूल इट इज ऑल्सो चेंज. बघा, एक जीन पूलमध्ये चेंज कशामुळे आला, तर मायग्रेशनमुळे जीन पूल चेंज होऊ शकतो, हे आपल्या लक्षात आलं. अजून कशामुळे होऊ शकतो, रिप्लेसमेंट ऑफ वन जीन बाय अनादर. एक जीन दुसऱ्या जीनने जर रिप्लेस झाला तर या रिप्लेसमेंटमुळे सुद्धा जीन पूल जो आहे तो काय होतो, चेंज होतो किंवा अल्टर होतो. आता हे जे आपण जीन स्टडी करतोय हे कुठे असतात, तर क्रोमोझोमवरती लिनियरली अरेंज झालेले असतात एका डेफिनाईट पोझिशनला, एका फिक्स पोझिशनला हे जीन जे आहेत ते अरेंज झालेले असतात. आता पुढे म्हटलेलं आहे प्रत्येक जीनला 2 अलील असतात. एव्हरी जीन हॅज 2 अलील. तर 2 अलील म्हणजे काय, तर जीनचे 2 फॉर्म्स असणं, 2 वेगवेगळे फॉर्म्स असणं. या फॉर्म्सना जे क्रोमोझोमवरती एकाच लोकेशनला प्रेझेंट आहेत अशा 2 फॉर्म्सना आपण काय म्हणतो, अलील. एकाच जीनचे 2 फॉर्म म्हणजे कसं बघा. फॉर एक्झाम्पल, हा एक क्रोमोझोम आहे आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोमवरती या लोकेशनला कॅपिटल T समजा हाईटसाठी कोड करणारा जीन आहे आणि त्याच लोकेशनला दुसऱ्या क्रोमोझोमवरती स्मॉल t हा जीन आहे. मग जीन एकच आहे, कोणता, हाईटसाठी कोड करणारा जीन. त्याचे किती फॉर्म आहेत, 2. एक तर कॅपिटल T किंवा स्मॉल t. सो असे हे जे 2 फॉर्म्स आहेत यांना काय म्हटलं जातं, अलील. सो अलील काय आहे, तर जीन एकाच जीनचे क्रोमोझोमवरती एकाच लोकेशनला, आता हा एक क्रोमोझोम आहे त्याचं हे लोकेशन, तसंच जवळचं या क्रोमोझोमचं लोकेशन, त्याच लोकेशनला हे 2 जीन्स जे प्रेझेंट आहेत, जी एकाच जीनचे 2 फॉर्म जे प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, अलील. मग आता बघा, इथं एक अलील आहे कॅपिटल T आणि त्याचाच दुसरा अलील आहे स्मॉल t. कधी कधी असंही असू शकतं दोन्हीही कॅपिटल T किंवा दोन्हीही स्मॉल t. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. अलील म्हणजे काय, तर 2 पॉसिबल
फॉर्म, एक किंवा दोन पॉसिबल फॉर्म्स ऑफ जीन, एकाच जीनचे वेगवेगळे फॉर्म्स असणं याला म्हटलं जातं अलील, जे क्रोमोझोमवरती सेम प्लेसला, एकाच प्लेसला प्रेझेंट असतात. सो अलील हा पॉईंट कळलेला असेल तर पुढचा पॉईंट कळेल. सगळ्यांना कळलं का बघा? अलील म्हणजे काय? एकाच जीनचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म, यांना आपण अलील म्हणतो, जे क्रोमोझोमवरती साधारण सेम लोकेशनला प्रेझेंट असतात. ओके, नाव जीन फ्रिक्वेन्सी. जीन फ्रिक्वेन्सी काय असतं तर बघा, प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन जीन पूल टू टोटल नंबर ऑफ अलील ॲट गिवन लोकस. बघा, एखाद्या अलीलचं जीन पूलमधलं प्रपोर्शन. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून मगाशी हे एक एक्झाम्पल सांगितलेलं की हे एवढे इंडिव्हिज्युअल्स आहेत, 1 2 3 4 5 6 इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांचा आपण हे जीन्स घेतले. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअलकडे एका जीनचे दोन फॉर्म किंवा दोन अलील्स असतात. जसं की ह्याच्याकडे एक अलील आहे कॅपिटल टी, दुसरा स्मॉल टी. इथे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी. सो या जीन पूलमध्ये टोटल जीन्स किती आहेत तर टोटल 12 जीन्स आहेत. ओके, मग आता आपल्याला जीन फ्रिक्वेन्सी काढायची. आता सपोज आपण स्मॉल टीची फ्रिक्वेन्सी काढतोय. कोणाची? स्मॉल टी. मग आता याची फ्रिक्वेन्सी काढताना कसं करायचं बघा, प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील, या अलीलचं प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील इन जीन पूल, त्या पूर्ण जीन पूलमध्ये, हे फॉर एक्झाम्पल आहे बरं का, ह्या पूर्ण जीन पूलमध्ये या अलीलचं प्रपोर्शन ॲज कम्पेअर टू अदर टोटल नंबर ऑफ अलील, याचं किती प्रपोर्शन आहे हे सांगणं याला म्हटलं जातं जीन फ्रिक्वेन्सी. किती फ्रिक्वेंटली तो अलील आपल्याला पॉप्युलेशनमध्ये बघायला मिळते. बघा आता याच्यामध्ये टोटल जीन्स किती आहेत याच्या पूर्ण पॉप्युलेशनमध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत टोटल जीन्स किंवा टोटल अलील किती आहेत? 12 आहेत. याच्यामध्ये आपण कोणाची फ्रिक्वेन्सी काढतोय? स्मॉल टीची. तर स्मॉल टी आपल्याला किती वेळा दिसतोय बघा, या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5. किती वेळा सापडलं आपल्याला? 5 वेळा. सो याचं तुम्हाला ॲन्सर काढायचं आहे 5/12 आणि ते जे ॲन्सर येईल ती या स्मॉल टीची, या पॉप्युलेशनमधली काय झाली? जीन फ्रिक्वेन्सी. जर तुम्हाला एक्झाम्पल कळलेलं असेल तर कन्सेप्ट कळेल. जीन फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शन ऑफ अलील. कोणाचं प्रोपोर्शन आहे? प्रोपोर्शन ऑफ अलील. यातला आपण कोणता अलील घेतला? स्मॉल टी हा अलील घेतला. असंच तुम्ही कॅपिटल टीचं सुद्धा काढू शकता. कॅपिटल टी काढताना टोटल जीन किती आहेत? 12. त्यात कॅपिटल टी किती वेळा आहे? 1 2 3 4 5 6 7 टाईम आहे. सो या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी काढली जाते. सो प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन जीन पूल, जीन पूलमध्ये त्या अलीलचं प्रपोर्शन टू टोटल नंबर ऑफ अलील, टोटल नंबर ऑफ अलीलशी पर्टिक्युलर एका अलीलचं किती प्रपोर्शन आहे हे सांगणं याला म्हटलं जातं जीन फ्रिक्वेन्सी. सो बघा, प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन जीन पूल टू टोटल नंबर ऑफ अलील ॲट गिवन लोकस, इट इज कॉल्ड ॲज जीन फ्रिक्वेन्सी. सगळ्यांना जीन फ्रिक्वेन्सी ही टर्म समजली का? बघा आत्तापर्यंत मी तुम्हाला मॉडर्न सिंथेटिक थिअरीमध्ये काही टर्म्स सांगते. फर्स्ट टर्म आपण बघितली पॉप्युलेशन, विच इज ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पेसीज. सेकंड बघितलं आपण मेंडेलियन पॉप्युलेशन. सो मेंडेलियन पॉप्युलेशन इट इज अ स्मॉल ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन, इट इज कॉल्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. मेंडेलियन पॉप्युलेशन नंतर नेक्स्ट जे आपण डेफिनेशन स्टडी केली त्याच्यामध्ये आपण बघितलं जीन पूल. सो जीन पूलमध्ये सांगितलं टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन मेंडेलियन पॉप्युलेशन. सगळ्या इंडिव्हिज्युअल्सचा मिळून जो जीन असेल, नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ जीन, त्याला म्हणायचं जीन पूल. हा जो जीन पूल आहे ते पॉप्युलेशनच्या मायग्रेशनमुळे चेंज होऊ शकतो. एखादा जीन दुसऱ्या जीनने जर रिप्लेस झाला तरीसुद्धा जीन पूल चेंज होतो. आणि हे जे जीन आहेत ते कुठे असतात? क्रोमोझोमवरती लिनियरली अरेंज झालेले असतात एका स्पेसिफिक लोकेशनला. प्रत्येक जीनला अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात आणि त्या अल्टरनेटिव्ह 2 फॉर्म्सना
जे फॉर्म क्रोमोझोमवरती सेम लोकेशनला प्रेझेंट असतात. सो 2 or more forms of a gene which are present at same location on chromosome, these two forms are called as allele. आणि मी तुम्हाला सांगितलं कधी कधी हे दोन्ही फॉर्म सेम असतात किंवा कधी कधी वेगवेगळे असतात. फायनली जीन फ्रिक्वेन्सी, प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील, एखाद्या अलीलचं प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील इन जीन पूलमधल्या एका अलीलचं प्रोपोर्शन. सो बघा, प्रोपोर्शन ऑफ ॲन अलील in gene pool to total number of allele in at given locus. त्या सेम लोकसला असणारे टोटल नंबर ऑफ अलीलशी एका अलीलचं किती प्रोपोर्शन आहे हे सांगणं, याला म्हटलं जातं जीन फ्रिक्वेन्सी. सो आपण आधीच पाहिलेलं आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे ती मेन 5 फॅक्टरवरती बेस्ड आहे किंवा 5 फॅक्टरवरती डिपेंड आहे. तर हे जे 5 फॅक्टर आहेत ते मेन 3 स्ट्रीममध्ये किंवा 3 कन्सेप्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. सो कोणत्या 3 कन्सेप्ट आहेत बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत ओके. सो मेन 3 फॅक्टरवरती किंवा 3 कन्सेप्टवरती हा डिपेंडेंट आहे. तर त्यात फर्स्ट 3 मेन कन्सेप्ट ऑन विच मॉडर्न सिंथेटिक थिअरी इज बेस्ड. मॉडर्न सिंथेटिक थिअरीची जी थिअरी आहे ही थिअरी मेन 3 कन्सेप्टवरती सांगितलेली आहे. त्यातलं फर्स्ट आहे जेनेटिक व्हॅरिएशन. जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे ते इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सेकंड थिंग आहे ती म्हणजे नॅचरल सिलेक्शन. नेचर सिलेक्ट करतो त्या पॉप्युलेशनमधले कोणते इंडिव्हिज्युअल्स सर्वाईव्ह होणार आणि कोणते पेरिश होणार. सो ते नॅचरल सिलेक्शनसुद्धा इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण जे सर्वाईव्ह होतात तेच रिप्रोडक्शन करतात आणि त्याची स्पेसिस कंटिन्यू राहते आणि नवीन स्पेसिस अराईज होते. त्यानंतर थर्ड जे दिलेलं आहे आयसोलेशन. सो मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे ती या मेन 3 कन्सेप्टवरती बेस्ड आपण स्टडी करणार आहोत. एक जेनेटिक व्हॅरिएशन, 2 नॅचरल सिलेक्शन आणि 3 आयसोलेशन. सो याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हॅरिएशन. सो ते जेनेटिक व्हॅरिएशन कोणकोणत्या गोष्टींमुळे होतं ते आपण पाहणार आहोत. जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय, तर जीन चेंज होणं. मग चेंज कसा होऊ शकतो तर ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करतोय. सो बघा, सो नेक्स्ट इज जेनेटिक व्हॅरिएशन. सो आपण बघितलं की मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे ती मेन 3 कन्सेप्टवरती बेस्ड आहे. एक जेनेटिक व्हॅरिएशन, सेकंड आपण पाहणार आहोत ते म्हणजे आयसोलेशन आणि थर्ड नॅचरल सिलेक्शन. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहतोय जेनेटिक व्हॅरिएशन. मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन होण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत तर याच्यामधला फर्स्ट मेन फॅक्टर आहे जेनेटिक व्हॅरिएशन. मग आता जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय तर चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी. एकतर जीन चेंज होणं, जीन म्हणजे तुम्ही बघितलं DNA वरचा जो छोटा सेगमेंट जो ॲक्च्युली प्रोटीनसाठी कोड करतो आहे त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो जीन. तर हा जो जीन आहे या जीनच्या सिक्वेन्समध्ये, न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्समध्ये चेंज होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी ATGCCTA असा जर न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असेल आणि तो चेंज होऊन ATCCTA असा जर झाला तर एका न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्समध्ये काय झाला, त्या ठिकाणी चेंज आला आणि या चेंजलाच आपण काय म्हणणार आहोत, जीन म्युटेशन. सो जेनेटिक व्हॅरिएशन कशामुळे येतं, एकतर चेंज इन जीन असा जीनचा सिक्वेन्स चेंज होणं किंवा चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी, जीनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती बदलणं. जीन फ्रिक्वेन्सी आपण आत्ताच बघितलं, प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन जीन पूल टू अदर टोटल नंबर ऑफ अलील ॲट सेम लोकस, तर त्याला आपण जीन फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर फ्रिक्वेन्सी अचानक बदलली म्हणजे आधी सपोज स्मॉल टी त्या पॉप्युलेशनमध्ये 12 पैकी स्मॉल टी 4 होते,
आणि नंतर चेंज होऊन 3च राहिले, तर काय झाली ती जीनची फ्रिक्वेन्सी चेंज झाली. सो या वेळी जेनेटिक व्हॅरिएशनमध्ये एकतर जीनमध्ये चेंजेस येऊ शकतात, त्याच्या सिक्वेन्समध्ये चेंज होऊ शकतो, किंवा जीनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती चेंज होऊ शकते. सो दोन्ही वेळी जे होतं त्याला म्हटलं जातं जेनेटिक व्हॅरिएशन. सो जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे वेगळं काही नाही, एकतर ते जीनचेच नायट्रोजिनस बेसिसचा जो सिक्वेन्स आहे तो चेंज होणं, किंवा जीनची फ्रिक्वेन्सी चेंज होणं. आधी सपोज जास्त जीन असतील नंतर कमी, किंवा आधी कमी असतील नंतर जास्त होणं. सो यावेळी एखाद्या जीनची फ्रिक्वेन्सी चेंज होणं, याला काय म्हटलं जातं जेनेटिक व्हॅरिएशन. मग आता हे जे जेनेटिक व्हॅरिएशन आहे हे कशामुळे होतं, त्याची कारणं दिलेत की का बदलतं, जीनमध्ये का चेंज होतो. तर त्यात फर्स्ट आहे जीन म्युटेशन. पहिलं कारण जीन म्युटेशन म्हणजे काय बघा, सडन परमनंट अँड हेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज जीन म्युटेशन और म्युटेशन. सो जीन म्युटेशन जे आहेत ते सडन अचानक होतात. नेक्स्ट हे म्युटेशन परमनंट असतात. परमनंट असतात म्हणजे काय, तर ते जे म्युटेशन आहे एकदा झालं की तिथून पुढे ते कायम राहणार तो चेंज. सो तो परमनंट आहे आणि हेरिटेबल आहे. म्हणजे बघा हा जीनचा सिक्वेन्स, या सिक्वेन्समध्ये ओरिजिनली काय होता, जी होता, त्याऐवजी चेंज झालेल्या जीनमध्ये त्याऐवजी काय आला, सी, हा सायटोसिन, हा नायट्रोजिनस बेस आला. मग हा जो चेंज आहे तो सडन अचानक झाला, परमनंट आणि हेरिटेबल म्हणजे हा असाच सिक्वेन्स आता पुढच्या जनरेशनकडे पास ऑन होणार. तर हे जे आहे याला म्हटलं जातं म्युटेशन. सो म्युटेशन इज सडन परमनंट अँड हेरिटेबल चेंज. जीनमध्ये होणारा अचानकपणे होणारा कायमस्वरूपीचा झालेला बदल, आणि तो बदल हेरिटेबल असतो, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होऊ शकतो. याला म्हटलं जातं जीन म्युटेशन. मग आता हे जे म्युटेशन आहे ते जीनमध्ये होऊ शकतं, एका जीनमधला न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स चेंज होऊ शकतो, किंवा क्रोमोझोममध्ये होऊ शकतं, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर अल्टर होऊ शकतं, किंवा क्रोमोझोमचा नंबर चेंज होऊ शकतो. सो म्युटेशनचे वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतं. फक्त एका जीनमध्ये होणारं म्युटेशन वेगळं, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज करणारं म्युटेशन वेगळं, आणि क्रोमोझोमचा नंबर चेंज होणं. नंबर चेंज होणं मग आता तुम्ही 9वीमध्ये टर्नर सिंड्रोम, क्लिनेफिल्टर सिंड्रोम शिकलेला आहात, याही वर्षी आपण ते स्टडी करणार आहोत. तर या सिंड्रोममध्ये बघा नॉर्मली क्रोमोझोमचा नंबर किती असतो 46, त्याऐवजी एखादा क्रोमोझोम जर कमी झाला तर नंबर किती होईल 45. तर हे काय झालं, क्रोमोझोमचा नंबर चेंज झाला. तर असा कोणत्याही प्रकारचा चेंज याच्यामध्ये होऊ शकतो. सो म्युटेशन कॅन ऑकर इन जीन और इन क्रोमोझोम और इन क्रोमोझोम नंबर. तर याच्यामध्ये कशाहीमध्ये हे म्युटेशन होऊ शकतं. सो आपण पर्टिक्युलरली पाहतोय जीन म्युटेशन किंवा पॉईंट म्युटेशन. सो जीन म्युटेशन किंवा पॉईंट म्युटेशन म्हणजे काय, तर म्युटेशन विदिन सिंगल जीन, एकाच जीनमध्ये झालेलं म्युटेशन विच लीड टू चेंज इन फिनोटाइप. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज पॉईंट म्युटेशन और जीन म्युटेशन. मग आता बघा तुमच्या समोर न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स आहे ATGCCTA. मग या सिक्वेन्समध्ये समजा हा एकच न्यूक्लियोटाइड चेंज झाला आणि त्याऐवजी हा न्यूक्लियोटाइड जो आहे तो ॲड झाला, हे झालं पॉईंट म्युटेशन किंवा जीन म्युटेशन. तर याच्यामुळे काय होईल, जर हा एक न्यूक्लियोटाइड बदलला तर याच्यापासून कोड होणारं अमीनो ॲसिड, नायट्रोजिनस बेसिस ट्रिपलेट कोडॉन तुम्ही बायो 1मध्ये स्टडी केलेला असेल. तर हे जे ट्रिपलेट कोडॉन आहेत हे कशासाठी कोड करतात, अमिनो ॲसिडसाठी. आता यातला एक नायट्रोजिनस बेस बदलल्यामुळे कोडॉन बदलला तर त्यासाठी कोड होणारं अमिनो ॲसिडसुद्धा बदलणार, आणि अमिनो ॲसिड बदललं तर त्यापासून तयार होणारं प्रोटीनसुद्धा चेंज होतं. सो इन शॉर्ट फिनोटाईपमध्ये काय येतो, एक्सटर्नल ॲपिअरन्समध्ये काय येतो, चेंज येतो, आणि यालाच काय म्हटलं जातं व्हॅरिएशन. सो मुलांनो आपण स्टडी करतोय इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनची वेगवेगळ्या थिअरीज आहेत, म्युटेशन थिअरी, डार्विनिझम किंवा डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, अशा वेगवेगळ्या थिअरीज आहेत. पण यापैकी मोस्ट ॲक्सेप्टेड मॉडर्न सिंथेटिक थिअरी आपण स्टडी करतो आहे. मग आता या थिअरीमध्ये आधीचं जे पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन नवीन पॉप्युलेशन किंवा नवीन स्पेसीज कशी अराईज होते, इव्हॉल्युशन कसं होतं, हे याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यातलं फर्स्ट
त्यांनी सांगितलं की इव्होल्युशन कुठल्या फॅक्टरमुळे होतं, तर जीन बदलल्यामुळे इव्होल्युशन होतं, ज्याला आपण जेनेटिक व्हॅरिएशन म्हणतो. मग जेनेटिक व्हॅरिएशन कशा कशामुळे होऊ शकतं, तर एक जीन म्युटेशन. म्युटेशन म्हणजे सडन, परमनंट आणि हेरिटेबल चेंज. हा चेंज एका जीनमध्ये होऊ शकतो, पूर्ण क्रोमोझोममध्ये होऊ शकतो किंवा क्रोमोझोमच्या नंबरमध्ये होऊ शकतो. याला आपण जीन म्युटेशन म्हणतो आहे. त्यातलं जीन म्युटेशन किंवा पॉईंट म्युटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर म्युटेशन विदिन सिंगल जीन. एकाच जीनमध्ये जर म्युटेशन असेल विच लीड टू चेंज इन फिनोटाईप. एकाच जीनमध्ये जरी म्युटेशन झालं तरी त्याच्यामुळे फिनोटाईप जो आहे तो चेंज होतो आणि फिनोटाईप चेंज होणं म्हणजेच व्हॅरिएशन येणं. सो यावेळी जेनेटिक व्हॅरिएशनचं पहिलं कारण आपण बघितलं जीन म्युटेशन. तर दुसरं आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशनमध्ये काय दिले बघा, इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. जे ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट्स तयार होतात. मेलमध्ये तयार होतो तो मेल गॅमेट आणि फिमेलमध्ये जे तयार होतात ते फिमेल गॅमेट. तर असे गॅमेट तयार होतात आणि जेव्हा हे गॅमेट फ्यूज होतात तेव्हा त्यांच्यापासून झायगोट जो आहे तो तयार होतो. तर बघा, सेक्शुअली रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझम जे आहेत या ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट जे आहेत ते प्रोड्यूस केले जातात आणि जेव्हा हे गॅमेट प्रोड्यूस होत असतात तेव्हा नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. तर बघा, समजा हे दोन क्रोमोझोम जे आहेत हे होमोलोगस क्रोमोझोम असतील. आपण मिओसिस 11th स्टडी केलेलं आहे, तेच हे मिओसिसमधलीच टर्म आहे. तर हे दोन क्रोमोझोम जे आहेत यांना म्हणायचं होमोलोगस क्रोमोझोम. या दोन क्रोमॅटिड जे आहेत ही आणि ही, ह्या दोन क्रोमॅटिड सिस्टर क्रोमॅटिड आणि ह्या दोन एकमेकींच्या सिस्टर क्रोमॅटिड. मात्र ही आणि ही ह्या दोन आपण बघितल्या तर या काय झाल्या, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. बघा, सो हे दोन क्रोमोझोम जे आहेत ते होमोलोगस क्रोमोझोम आहेत. या होमोलोगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते किंवा ते जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहेत यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे बघा, हा नॉन सिस्टर क्रोमॅटिड आणि हा नॉन सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांवरती क्रॉस ओव्हर होतात. या पद्धतीनं आता बघा, या क्रॉसिंग ओव्हरमध्ये हा जो क्रोमोझोम आहे याचा काही पार्ट कट होतो आणि तो या क्रोमोझोमवरती येणार आहे आणि या क्रोमोझोमचा काही पार्ट याच्यावरती. सो नेक्स्ट आपण जर पाहिलं ठीक आहे. सो या पद्धतीनं ह्या क्रोमोझोमचा काही पार्ट इकडे आला आणि याचा काही पार्ट इकडे गेला आणि हे जे क्रॉसिंग ओव्हरनी जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली यालाच काय म्हटलं जातं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर मुलांना नीट लक्षात घ्या, जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात मिओसिसच्या प्रोसेसनी त्याचवेळी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. या रिकॉम्बिनेशनमध्ये जे होमोलोगस क्रोमोझोम आहेत हे एकमेकांच्या शेजारी अलाइन होतात, त्याला सिनॅप्सिस असं म्हटलं जातं. अलाइन झाल्यानंतर नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम एकमेकींवरती क्रॉस ओव्हर होतात आणि जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती एक्सचेंज केली जाते. सो यावेळी तुम्ही आता बघू शकता ओरिजिनल क्रोमोझोमपेक्षा आता तयार झालेले जे दोन क्रोमोझोम आहेत यांच्यामध्ये काय झालेलं आहे,
चेंज झालेलं आहे किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती चेंज झालेली आहे. सो यावेळी जेनेटिक रिकॉम्बिनेशननी सुद्धा व्हॅरिएशन्स क्रिएट होतात. सो आपण पाहतो आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी, याच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशन ही पहिली कन्सेप्ट स्टडी करतो आहे. जेनेटिक व्हॅरिएशन कशामुळे होऊ शकतो, जीन कशामुळे बदलू शकतो, तर एक जीन म्युटेशनमुळे बदलू शकतो, सेकंड जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे बदलू शकतो, जेनेटिक ड्रिफ्ट आहे, जीन फ्लो आहे, क्रोमोझोमल ॲब्रेशन आहे. तर या ज्या रिमेनिंग कन्सेप्ट आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो आज शिकवलेले जे पॉईंट आहेत ते सगळ्यांनी आज व्यवस्थित लर्न करायचे, तर तुम्हाला पुढचे कन्सेप्ट व्यवस्थित समजतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.